हे गाईज, तर रात्रभर टवळका मारत हिंडल्यानंतर आम्हाला सकाळी 12 वाजता उठून आठवले की आज अक्षयचा बड्डे आहे. आणि दुसरीकडे इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेची मॅच चालू आहे. जी पोरगी दुपारी 2 वाजेपर्यंत झोपती ती आज सकाळी 6ला सुटली आहे, कारण तिचा आज बड्डे आहे. आज तो मेरा बड्डे है, बड्डे बड्डे मेरा बड्डे, किसका बड्डे, मेरा बड्डे. तर गाईज, आता आपण आपले एडेवाकडे तोंड धुवून आपण निघलो आहे अक्षयच्या बड्डेची तयारी करायला. आणि आता आपण चाललो गच्चीवर. तर आता आपण गच्चीवर आलेलो आहे गाईज. आणि हे बघा, ही आहे आपली गच्ची, आपण जिथं अक्षूचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. तर हे आहे आपले बेरोजगार इंजिनियर. हा आहे नील, हां, हा आहे नितीन आणि हा आहे मुकेश. गाईज, मुकेश खूप उदास आहे गाईज, कारण त्याची फेवरेट डोरेमॉनची चड्डी ही नीलनी घातलेली गाईज. आणि तुम्हाला सांगू, नीलच करण आहे गाईज. आपल्याला लोकांना चांगले फुगवता येतं म्हणून जिजूने आपल्याला फुगे फुगवायचे काम दिलेले आहे गाईज. पण फुगे फुगवताना हे समजलं की एखाद्या नेत्याला फुगवणे सोपे आहे गाईज, पण फुगे फुगवणे नाही, कारण फुगे लगेच हवेत उडून जातात. आणि आपल्या इथे एखाद्या नेत्याचा बड्डे असो का लहान बाळाचा, बॅनर तर लागणारच ना शेट. तेच मग अक्षूचा आपण बॅनर लावलेला आहे. आणि अक्षूचे लहानपणीपासून म्हणजे 12 महिन्याचे 12 फोटो बघा किती गोड आहे. ओल अक्षू. तर गाईज, हळूहळू सगळे फुगे फुगवणं चालू आहे गाईज. आणि आपली डेअरीतील आणि रोज रात्री झोपीत सोडणारी हवा आपण आज ह्या फुग्यात भरली आहे गाईज. इतके सारे फुगे फुगवल्यानंतर सुद्धा मला असे वाटत आहे की कुठेतरी काहीतरी कमी आहे. आणि ती कमी म्हणजे महिला मंडळाची. महिला मंडळ एक सुद्धा आलेलं नाही आणि आपल्याला नाव ठेवलेलं नाही. आणि ती सुद्धा आता आपण पूर्ण करणार आहोत गाईज. आणि त्यासाठी आपण आपल्या महिला मंडळावरती बोलवलं आणि ती लगेच आली आणि चुका काढायला सुरुवात केली. लवकर करा, वेळ झाली म्हणत होती. आणि आम्ही लवकर आवरले आहे. तर फायनली आपले डेकोरेशन झालेले आहे गाईज. मग कशी दिसते डेकोरेशन, कडक ना. आता विचार करतोय शिक्षण सोडून डेकोरेशनचेच कामं घ्यावं. आणि तसे आपल्या हाताखाली नितीन मुकेश आहेच. तर चला मग आता आपण हे आवरून येऊ. जोपर्यंत ही इथे झाडून घेते तोपर्यंत आपण आपले आवरून येऊ. चलो. तर गाईज, हे बघा, मी आता माझे आवरून आलेलो आहे. आणि सर्व लोक वरती येऊन थांबलेले आहे आणि ते माझी वाट नाही तर अक्षयची वाट पाहत आहे. तर गाईज, चला आता आपण वरती जाऊया, बघू कोण किती लोक आले. बापरे बाप, माझ्या बड्डेला जेवढे स्टेटस दिसत नाही तेवढे तरी इच्छा बड्डेला लोक दिसत आहे गाईज. आणि बड्डे गर्ल कुठे बड्डे गर्ल, अरे बड्डे गर्ल अक्षू कुठे. एक गोरी गोरी फान दिसती फुलासारखी छान आपली अक्षू. एकदम बार्बी डॉल सारखी दिसते आपली छोटीशी डॉल. आणि तिचा आज बड्डे काय. आणि ती बघते तिचे फ्रेंड्स आले का नाही. आले बाई, तुझे फ्रेंड्स आलेले बाई, बघू नको इतकी. बापरे बाप, इतके सारे लोक आले माझ्या बड्डेला. म्हणजे गिफ्ट पण खूप सारे येणार आता माझ्या बड्डेला. हा पप्पा, गिफ्ट येणार खूप सारे. ए नाचो नाचो नाचो, ए नाचो नाचो नाचो, ए नाचो नाचो नाच. मामू केक कुठे, मामू माझा केक द्या. आणि तिच्या फेवरेट निशू मामाने तिसाठी पिकाचूचा केक आणलेला आहे गाईज. पिकाचू. ए बड्डे है आज तो मेरा बड्डे है. बड्डे हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे हा. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट काम म्हणजे फोटोशूट करणे. आणि तिचा मामा तिचा पर्सनल फोटोग्राफर आहे, तर तिचे फोटो छानच काढणार. क्लिक खिचिक, नेक्स्ट खिचिक, स्माइल के स्माइल, नेक्स्ट. चला नेक्स्ट. ओ नेक्स्ट. चला नेक्स्ट. केक नाही खायचं ना बाई. फोटो काढा. अय चंगू मंगू, केक कट केल्यावर गिफ्ट द्यायचं. जाऊ द्या, देता येते, देऊन टाका. चला बस ना खाली. ए बस की. चाकू कुठे तुझा, चाकू कुठे. चाकू द्या ना. हां, हे घे चाकू बा. केक कट कर. हॅपी बर्थडे अक्षू. हॅपी बर्थडे अक्षू. मे गॉड ब्लेस यू. चला केक खा. मम्मी केक खावा. हे घे बेटा केक खा. नाही ग मम्मी, मला नाही खायचा केक. जा. अरे ठेवा साईडला केक. अगं बाई, निशू मामाने केक आणला, खा थोडा. आता निशू मामाने आणला, थोडा खाते. त्या छान आहे बाई. निशू मामा केक छान आहे. कुठे निशू मामा कुठे. निशू मामा केक छान आहे. हा, अरे थँक्यू अंकल, थँक्यू आंटी. अरे इतके सारे लोक माझ्या बड्डेला. अय पोरी, तिकडं बघ ना. अय तिकडं बघ, फोटो काढते. फोटो 1 2 3 खिशक. एक फॅमिली फोटो. वा. आणि आता गाईज फायनली अक्षूचा बर्थडे संपलेला आहे गाईज.
आणि सर्व पाहुणे गेलेले आहे गाईज. आणि आता लास्टला कोणाला क्रेडिट नाही, मात्र भांडी घासायला नक्कीच मिळणार आहे गाईज. आणि ते आपण खुशी खुशी घासणार आहे, कारण आपल्या अक्षयचा बड्डे झाला आहे. त्या बघा तिचे पप्पा भांडी घासतायत, हे बघा भोंगळे इंजिनियर साहेब. आणि आता आपण काढतोय कचरा. क्या से क्या हो गया.